नमस्कार. आज आपण आईची पोषणशाळामधून एक खूप महत्त्वाचा विषय घेतलाय. तो म्हणजे 1 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी एक संपूर्ण आणि संतुलित आहार योजना कशी असावी. कारण हेच ते वय आहे जिथे मुलांच्या निरोगी भविष्याचा पाया घातला जातो. चला मग सुरुवात करूया. हा प्रश्न तर बघा प्रत्येक आईबाबांच्या मनात येतोच, नाही का? आपल्या मुलाची वाढ व्यवस्थित होते की नाही याची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच अंशी त्यांच्या रोजच्या जेवणाच्या ताटातच दडलेलं असतो. मग लहान मुलांसाठी एकदम परफेक्ट जेवण म्हणजे नेमकं काय? तर बघा, यासाठी 3 सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे जेवण पौष्टिक हवं, सर्व पोषक तत्वांनी भरलेलं. दुसरं, ते पचायला एकदम हलकं हवं, म्हणजे त्यांच्या नाजूक पचनशक्तीवर ताण यायला नको. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे दिसायला छान, आकर्षक आणि रंगीबेरंगी हवं, म्हणजे मुलं स्वतःहून जेवायला बसतील. तर मग मुलांसाठी योग्य आहार इतका महत्त्वाचा का असतो? चला जरा हे समजून घेऊया. विचार करा, 1 ते 5 वर्षांचं वय. ह्या वयात मुलांची वाढ इतक्या झपाट्याने होते ना, शारीरिक, मानसिक सगळीच. त्यांची उंची वाढते, वजन वाढतं, मेंदूचा विकास होतो, सगळं काही वेगाने घडत असतं. आणि या सगळ्या प्रक्रियांसाठी त्यांना कशाची गरज असते? उत्तम इंधनाची. म्हणजे अर्थातच योग्य आणि संतुलित आहाराची. ठीक आहे, मग आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. मुलांच्या संपूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन कसा असायला हवा ते पाहू. आपण दिवसाला या 4 महत्वाच्या भागांमध्ये विभागू शकतो. हे 4 टप्पे आहेत: सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण. आता जर या 4ही वेळा आपण योग्य पदार्थ निवडले ना, तर मुलांच्या पोषणाची काळजी घेणं एकदम सोपं होऊन जाईल. चला मग प्रत्येक टप्प्यात काय काय देता येईल ते बघूया. सुरुवात करूया दिवसाच्या सगळ्यात महत्वाच्या जेवणाने, नाश्ता. दिवसाची सुरुवात एकदम एनर्जेटिक व्हायला हवी, बरोबर ना? मग त्यासाठी आपण गुळात केलेला रवा किंवा नाचणीचा शिरा देऊ शकतो, किंवा प्रथिनांनी भरपूर असा मूग डाळीचा चिला, किंवा दुधात ड्रायफ्रूट पावडर टाकून द्या. हे सगळे उत्तम पर्याय आहेत. आणि हो, सोबत केळं किंवा सफरचंदासारखं एखादं फळ दिलं की झाला नाश्ता परिपूर्ण. आता वळूया दुपारच्या जेवणाकडे. दुपारच्या जेवणात बॅलन्स खूप महत्वाचा आहे. साधं वरण भात आणि त्यावर मस्त साजूक तूप, यातून चांगली कर्बोदकं आणि प्रथिनं मिळतात. सोबत गाजर, बीट किंवा दोडक्यासारखी एखादी भाजी, म्हणजे विटॅमिन्स पण मिळाले. तुपाची चपाती आणि थोडंसं दही, वा, याने जेवणाची पौष्टिकता आणखी वाढते. असं जेवण मुलांना दिवसभर खेळायला आणि नवीन गोष्टी शिकायला ऊर्जा देतं. आता येतो प्रश्न दुपारच्या छोट्या भुकेचा. काय द्यावं बरं? बाहेरच्या पॅकेटमधल्या पदार्थांपेक्षा आपण घरीच मस्त काहीतरी बनवू शकतो. जसं की उकडलेले मक्याचे दाणे, किंवा चविष्ट असं स्प्राउट्स चाट, किंवा पौष्टिक शेंगदाण्याचा लाडू. अगदी दूध किंवा ताक दिलं तरी चालतं. हे पदार्थ चविष्ट तर आहेतच, पण आरोग्यदायी सुद्धा आहेत. आता रात्रीचं जेवण हे नेहमी पचायला हलकं असावं, म्हणजे मुलांना शांत झोप लागते. भाज्या टाकून केलेली खिचडी हा तर एक कम्प्लीट मील आहे, नाही का? किंवा मग व्हेज उपमा, किंवा एखादं गरम गरम पौष्टिक सूप जसं टोमॅटोचं किंवा मिक्स व्हेज, हे रात्रीसाठी एकदम बेस्ट पर्याय आहेत. बरं, हे झालं रोजच्या जेवणाचं. पण यासोबतच काही असे खास पदार्थ आहेत जे आठवड्यातून काही वेळा आहारात नक्की समाविष्ट करायला हवेत. ते मुलांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर ठरतात. किती वेळा? तर फक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळा. बघा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. रोज नाही, पण आठवड्याच्या प्लॅनिंगमध्ये या पदार्थांना जागा नक्की द्यायची. मग कोणते आहेत हे पदार्थ? तर बघा, अंडे उकडून किंवा ऑमलेट करून देता येतं. पनीर आहे, राजमा किंवा छोले आहेत. हे सगळे पदार्थ म्हणजे प्रोटीन्सचं पॉवर हाऊस आहेत, जे स्नायूंच्या विकासासाठी खूप गरजेचे असतात. आणि हो, फळांची स्मूदी, यातून तर भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात, ज्यामुळे मुलांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इथे काही अशा टिप्स आहेत ज्या प्रत्येक पालकाने लक्षात ठेवायलाच हव्यात. तर 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत: काय करायचं आणि काय टाळायचं. पहिलं, काय करायचं? मुलांना रोज वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या द्या, कारण प्रत्येक रंगात वेगवेगळी पोषक तत्व लपलेली असतात. आणि त्यांना दिवसभरात पुरेसं पाणी प्यायला लावा. आता काय टाळायचं? सगळ्यात महत्त्वाचं,
जेवणासाठी कधीही जबरदस्ती करू नका. यामुळे जेवणाबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची भीती बसू शकते. आणि दुसरं म्हणजे जंक फूडपासून मुलांना शक्यतो दूरच ठेवा. तर मुलांच्या आहाराकडे थोडंसं लक्ष देणं म्हणजे त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्याची एक मजबूत पायाभरणी करण्यासारखंच आहे. मग या पौष्टिक आणि आरोग्यदायी प्रवासाची सुरुवात आजपासूनच करणार ना?